अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्यासह पवार कुटुंबावर मोठा आघात झाला। या कठीण काळात शरद पवार कधी नव्हे ते इतके हेलावल्याचं दिसून येत आहे। गेल्या महिन्याभरात शरद पवारांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांसाठी एक पोस्ट लिहित उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्यात। काय आहे ही पोस्ट आणि त्याबद्दल काय चर्चा सुरू आहे, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा 28 जानेवारीला अपघाती मृत्यू झाला। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत ही अजित पवारांची इच्छा अपूर्ण राहिल्याची चर्चा सुरू झाली। त्यातच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी मतं नोंदवली गेली। त्यातही सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विलीनीकरणावर आक्षेप असल्याचं बोललं गेलं। हे सगळं सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस मूळ पक्षाची स्थापना करणाऱ्या शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी माहिती समोर आली। महिनाभरात सलग 2 वेळा शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। अशक्तपणामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं त्यांना डिहायड्रेशनचा त्रास जाणवल्याचं समोर आलंय। डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे। सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पवारांच्या तब्येतीची माहिती दिली। या सगळ्यात प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांसाठी एक पोस्ट लिहिली आहे। या पोस्टमध्ये ते लिहितात, राजकारण आणि समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सार्वजनिक आणि संसदीय कारकिर्दीला आज 60 वर्ष होत आहेत। 1967 मध्ये एका तरुण नेतृत्वाच्या रूपानं सुरू झालेला हा प्रवास आज 6 दशकांनंतरही तितक्याच अदम्य ऊर्जेनं सुरू आहे। बारामतीपासून दिल्लीपर्यंत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना पवार साहेबांनी तळागाळातल्या माणसाशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही। आज 60 वर्षांनंतरही त्यांचा तोच उत्साह, तीच कामाची जिद्द आणि जनसामान्यांच्या प्रश्नाची जाण पाहून थक्क व्हायला होतं। त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची ही ऊर्जा आगामी काळातही सर्वांना प्रेरणा देत राहो। संसदीय कारकिर्दीच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या पवार साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा। आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा भावना व्यक्त करत प्रफुल्ल पटेल यांनी या पोस्टमध्ये शरद पवारांना शुभेच्छा दिल्यात। शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा काँग्रेसला रामराम करत पवारांसोबत येणारा पहिला नेता म्हणून प्रफुल्ल पटेलांचं नाव घेतलं जातं। पण जेव्हा मूळ राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा मात्र प्रफुल्ल पटेल अजित पवारांसोबत गेले। प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत। पण अजित पवारांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या सुरू झालेल्या चर्चेवर प्रफुल्ल पटेलांनी फार रस दाखवला नाही। अजित पवार हयात असताना विलीनीकरणाची चर्चा झाल्याचं प्रफुल्ल पटेलांना माहिती नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। दरम्यान अजित पवारांच्या अपघाताआधी अजित पवारांना पटेल यांनी केलेल्या फोनवरूनही चर्चा सुरू आहे। आपल्या फोनमुळे अजितदादा उशिरा गेले किंवा काही विपरीत घडलं असा समज पसरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पटेल यांनी म्हटलंय आणि ते दुर्दैवी असल्याचंही पटेलांचं म्हणणं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांबाबत व्यक्त केलेली काळजी, दिलेल्या शुभेच्छा यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।